वैशाख महिना म्हटला की सणांची रेलचेल आलीच. वैशाख महिना म्हणजे सणवारांची रेलचेल. वैशाख मराठी नवीन वर्ष सुरू झाल्याचा पहिला महिना. ऊन वाढतं पण सणांची गोडी पण वाढते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक दान जप पूजा यांचं फळ अक्षय मिळतं. परशुराम जयंती पण याच दिवशी आहे. पाणपोई लावायची, कैरीचं पन्हं वाटायचं. बुद्ध पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण तीनही याच दिवशी. शांतीचा संदेश. नृसिंह जयंती भक्त प्रल्हादासाठी भगवंताने नृसिंह अवतार घेतला. भक्ती विजय. वैशाखी पौर्णिमा सत्यनारायणाची पूजा करतात. कुर्म जयंती असते. आता बघा, मोहिनी एकादशी वैशाख शुद्ध एकादशी विष्णूचा मोहिनी अवतार झाला, उपवास करतात. अपरा एकादशी वैशाख वद्य एकादशी पाप नष्ट होतात असं म्हणतात या उपवासाने. शंकराचार्य वैशाख शुद्ध पंचमी आदि शंकराचार्य जन्मदिन. रामानुजाचार्य जयंती वैशाख शुद्ध पंचमी षष्ठी विशिष्टाद्वैत मताचे प्रणेते. सीतानवमी वैशाख शुद्ध नवमी सीता मातेचा जन्मदिवस. गंगा सप्तमी वैशाख शुद्ध सप्तमी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली तो दिवस. विनायक चतुर्थी दर महिन्याला येत असते. वैशाखात पण बाप्पाचा दिवस. हनुमान जयंती काही पंचांगाप्रमाणे वैशाख पौर्णिमेला साजरी करतात. भज गोविंदम भज गोविंदम. वृंदावन द्वादशी वैशाख शुद्ध द्वादशी तुळशी विवाह सारखा दिवस मानतात काही ठिकाणी. परशुराम द्वादशी वैशाख पद्य द्वादशी परशुरामांनी क्षत्रियांचा संहार थांबवला. अनंग त्रयोदशी वैशाख शुद्ध त्रयोदशी कामदेवाची पूजा, सौंदर्य प्रेम यासाठी. नृसिंह चतुर्थी काही जण वद्य चतुर्थीला पण नृसिंह जयंती मानतात. सावित्री व्रत प्रारंभ वैशाख पौर्णिमेपासून वटसावित्री व्रताचे 3 दिवस सुरू होतात. पिंपलातक व्रत वैशाखात पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. कुर्म द्वादशी वैशाख शुद्ध द्वादशी विष्णूचा कुर्म अवतार. वरुथिनी एकादशी वैशाख वद्य एकादशीचं दुसरं नाव. सौभाग्य देतो हा उपवास. वैशाख स्नान पूर्ण महिना पहाटे नदीत स्नान केलं तर खूप पुण्य मिळतं असं म्हणतात. तुळशीला पाणी घालायचं, पानपोई लावायची. वैशाख म्हणजे सणांचा राजा. वैशाखात काय काय सण असतात ते आपण बघितलं आहे की नाही मागच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघूया की सीतानवमी म्हणजे काय. सीतानवमी म्हणजे सीता मातेचा जन्मदिवस. सीतानवमी म्हणजे सीता मातेचा जन्मदिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला साजरा करतात. कथा अशी आहे, मिथिला राजा जनक खूप धार्मिक यज्ञ करणारा होता. एकदा दुष्काळ पडला, पाऊस नाही, शेत चुकली. ब्राह्मणांनी सांगितलं, राजा तू स्वतः नांगर धरून शेत नांगरलंस तर इंद्रदेव प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल. राजा जनक लगेच सोनेरी नांगर घेऊन शेतात गेला. नांगरत होता तर अचानक नांगर एका पेटीत अडकला. पेटी उघडली. आत एक लहान सुंदर मुलगी होती, तेजस्वी दिव्य. तिचं नाव ठेवलं सीता, कारण शीत म्हणजे नांगरणाची रेष. नांगरलेल्या शेतातून जन्मली म्हणून सीता. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात लक्ष्मी मातेचा अवतार होती. भूमीची कन्या म्हणून तिला भूमिजा जानकी असे म्हणतात. पुढे या सीता मातेचे लग्न प्रभू रामचंद्रांशी झाले. शिवधनुष्य मोडून रामाने सीतेला जिंकलं. सीतानवमी महत्त्व काय. स्त्रियांचा सन्मान, सीतामाता त्याग,
पवित्रव्रत, सहनशीलता यांचं प्रतीक आहे. शेती भूमीचं महत्त्व. सीता भूमीतून जन्मली म्हणून शेतकरी या दिवशी भूमीची पूजा करतात. सौभाग्य सुवासिनी बायका या दिवशी उपवास करतात. सीतारामाची पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून पाऊस जनक राजाने नांगर धरला तेव्हा पाऊस आला म्हणून चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करतात. ताई, सीतामातेनं पण किती कष्ट सोसले. वनवास, अग्निपरीक्षा, लोकनिंदा, तरी कधी तक्रार केली नाही. हसत हसत सहन केलं. शेवटी भूमीतच समाधी घेतली. तुम्ही पण सीता मातेसारख्याच आहात ना ताई. सगळ्यांसाठी जिस्ता, तक्रार करत नाही. अग्निपरीक्षा. तुम्ही पण सीता मातेसारख्याच आहात ना ताई. सगळ्यांसाठी जिस्ता, तक्रार करत नाही. म्हणूनच तर तुमचं नाव प्रमिला. प्रेम देणारी म्हणजे प्रमिला. आज सीता नवमीची कथा ऐकली, पुण्य मिळतं म्हणतात. तुम्ही ऐकली, आता मन शांत करा. तुमचंसुद्धा पुण्य कामी येईल आणि संस्कार वर्गाला उपयोगी पडेल. अशी ही सीतामाता. सीतामातेने किती काय काय सोसलं आहे की नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणूनच दृष्टी सकारात्मक ठेवा, कारण माणूस तोच असतो, फक्त पाहण्याची नजर बदलते. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. आई, आपण ठीक आहे म्हणतो, पण आपल्या आवाजातून दुःख ओळखणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आई. आपण हरलो तरी जी आपल्यावर विश्वास ठेवते, आपण रडलो तरी जी आपल्याला हसवते. जगात सगळं मिळेल पण आईसारखं प्रेम कधीच मिळणार नाही. सीतामातीसुद्धा कशी होती, तसं सगळ्या बायकासुद्धा बिचाऱ्या त्याग करत असतात हो संसारासाठी. आजच्या काय आणि कालच्या काय, सगळ्या एकसारख्या. सगळ्यांचं आयुष्य संसारात पणालाच लागतं. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे खरंच खजिनाच असतो. वैशाख म्हटला की सणांचा राजा. अहो ताई, किती शुभ योगावर लग्न झालं आहे तुमचं. अक्षय तृतीया, अधिक वैशाख महिना, अधिक मे महिना, अधिक गोरोज मुहूर्त. अक्षय आशीर्वादांचा वर्षावच. गोरोज मुहूर्त म्हणजे गायी जेव्हा रानातून परत येतात ती संध्याकाळची वेळ लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते असं म्हणतात. त्यावेळी साक्षात अक्षय पुण्यच मिळालं तुम्हाला. म्हणूनच वाटतं तुमच्या हातून संस्कार वर्ग, 650 व्हिडिओ, पुरणपोळीचा प्रसाद, नातवंडांचं संगोपन सगळं अक्षय होतं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न म्हणजे संसार, प्रेम, संसार सगळंच कधीही न संपणारं झालं बघा ताई. रवींद्र ब्राह्मणकर साहेब खरंच भाग्यवान आहेत. सौ प्रमिलासारखी सरस्वती समान पत्नी मिळाली त्यांना. आता कळलं प्रमिला छंदवरची गोडी, भक्ती, ऊर्जा कुठून येते ते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताचं फळ आहे ते. वर्धापन दिन साजरा करताय, पण तुमच्या लग्नाचा वर्धापन दिन अक्षय तृतीयेलाच येत असेल ना. दुहेरी आनंद. खूप खूप शुभेच्छा ताई. तुमचा संसार असाच अक्षय राहो, नातवंड फुलोत, संसार वर्ग बहरोत. गोरोज मुहूर्ताच्या झालेल्या लग्नाला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. खूप खूप छान. घेतली हौशीने रंग तिचा मोतिया. आज आहे अक्षय तृतीया. हे घरासारखे सुंदर आणि छान, तिथे असावा सदैव लक्ष्मीचा वास. आज आहे अक्षय तृतीया. रवींद्र पंतांना भरवते पेड्याचा घास.